दादा रिक्षा रिकामी आहे का? मला जर सोडता का इथे? नाही हो, मी आता रिक्षा बंद करून घरी चाललोय. दादा मला शाश्वत हॉस्पिटलला सोडा ना प्लीज. हॉस्पिटलला? दादा दादा प्लीज ना दादा, मी हात जोडतो, अहो तर पाया पडतो. काय करताय? अहो मला लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहोचायचंय, इमर्जन्सी आहे. काय ना, माझी आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे हो, प्लीज ना. आणि या वेळेला दुसरी रिक्षा पण मिळत नाहीये, प्लीज चला ना दादा प्लीज. अहो मी आलो असतो नक्की, पण आता खरंच खूप उशीर झालाय. घरी जायला मला उशीर होईल खूप. दादा तुम्हाला फक्त घरीच जायला उशीर होईल, पण तिथे माझ्या आईचं जीवन मरणाचा प्रश्न आहे हो. सोडा ना दादा, मी तुमच्या समोर हात जोडतो, प्लीज ना दादा. हवं तर तुम्ही मला लहान भाऊ समजून मदत करा दादा, प्लीज ना दादा, हात जोडतो, मला सोडा ना प्लीज. तुम्ही कुठलं म्हणालात हॉस्पिटल? शाश्वत हॉस्पिटल. कुठे आहे हे? गांजवे फाटा. खांजवे फाटा? अहो खांजवे फाटा खूपच दूर आहेत ना, आणि म्हणजे तो असा आतमधला एरिया आहे हो फारच. हो, म्हणून कोणी यायला तयार नाहीये. बरं, तुम्हाला रस्ता माहिती आहे का? हो. बरं या बस. अगं बाई, इतके वाजलेत, हे कसे आले नाही अजून? फोनही केला नाही आणि कमाल आहे. उशीर होतो तेव्हा कळवतात मला. भैया फोन उचलत पण नाहीयेत. आई, भावनाचा ताप काही कमीच होत नाहीये हो. मला वाटतं डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल. नाही, मी हरीशला सांगते, तो घेऊन जाईल डॉक्टरकडे. हा हो. आई, काय झालं? कसला एवढा विचार करताय? अगं बघ ना किती वाजलेत, हे अजून आले नाहीयेत. पण मी फोन करते तर फोनही उचलत नाहीयेत. हो की 9:30 वाजलेत. बाबांना एवढा वेळ होत नाही हो कधी. तेच तर. लक्ष्मी, अगं नको काळजी करूस. जास्तचं काम लागलं असेल, येईल तो. वीणा, अगं वाजले बघ किती, चल जेवायला वाढ. हो बघा ना, बाबा अजून आले नाहीये तो. अजून नाही आले? 9:30 तर वाजतायत, येतील बाबा. चला तुम्ही वाढायला घ्या. वीणा, मी यांना पुन्हा फोन लावते, तुझा वाढ त्याला जा. आई, काळजी करू नका, येत असतील बाबा. यांना कधी उशीर होणार असेल तर कायम कळवतात हे मला, मग आज का नाही कळवलं? फोन कसा नाही आला यांचा? बरं, मी फोन करते तर उचलतही नाहीयेत. काय झालं असेल? कुठे असतील हे? अरे बापरे, खूपच उशीर होतोय. लक्ष्मीला नक्की काळजी वाटतच नाही, म्हणूनच तिचा सारखा फोन येतोय. पण तिचा फोन कसा घेऊ? तिला रिक्षाचा आवाज येतो जाईल, कळेल तिला. पण जर फोन नाही उचलला तर उगाच घाबरत बसेल ती. काय करू? आणि यांना सोडणंही गरजेचं आहे. कळायला मार्ग नाही. एवढा उशीर कसा काय? आई, नका हो काळजी करू, येतच असतील बाबा. लक्ष्मी, अगं नको काळजी करूस, येईल तो. मी काय म्हणतो, कशाला काळजी करताय? येतील ना बाबा. आजी पण म्हणते येतील म्हणून. मग मी काय म्हणते आई, बाबा फोन उचलत नसतील तर त्यांच्या एखाद्या मित्राला करून बघता का फोन? अगं हो ना, मला बाई सुचलंच नाही. सोमू भाऊजींनाच विचारते ना.
लक्ष्मी वहिनींचा फोन एवढ्या रात्री? हा वहिनी, बोला ना. भाऊजी मी बोलते. भाऊजी हे कुठे आहेत? श्रीनिवास ना? हा नाही म्हणजे अजून घरी आले नाही आहेत आणि माझा फोनही घेत नाहीयेत. तुमच्या बरोबर आहेत का? हा वहिनी, अहो आज ओव्हर टाइम आहे श्रीनिवासचा, त्यामुळे त्याला वेळ लागलाय. हो का? हा बर ठेवते हा. चालेल चालेल. आई काय झालं? सोमू भाऊजी म्हणतायत की यांना ना ओव्हर टाइम लागलाय म्हणून अजून घरी आले नाहीयेत. पण मग माझा फोन का उचलत नाहीयेत? बघितलं, मी सांगत नव्हतो येतील ना बाबा. उगाच काळजी करत बसता तुम्ही लगेच. जाऊ दे, मी जाऊन झोपतो. उद्या लवकर जायचंय मला. नाही नाही, ओव्हर टाइम लागलाय तर एक तर कळवलं नाही यांनी, फोन उचलत नाही. काहीतरी चुकतंय. मी ना त्यांच्या वर्कशॉपला जाऊन येते. अगं लक्ष्मी, तू कुठे जाणार आहेस एवढ्या रात्रीची? सासूबाई अहो त्यांना बघितल्याशिवाय ना मला चैन पडणार नाही बघा. हरीश आणि वेंकी भावनाला घेऊन डॉक्टरांच्याकडे गेलेत. संतोष काही यायचा नाही तुझ्याबरोबर. तू कुठे जातेस एकटीच? नाही कोणी नको, मी जाऊन येईन ना. जवळ तर जायचंय. आई अशा एकट्या जाऊ नका, मी येते तुमच्या सोबत. अगं नको नको वीणा, आता भावना डॉक्टरकडून येईल. तिला काही लागलं तर तू असलीस तर बरं होईल. सासूबाई पण आहेत. हं, काळजी करू नको, मी पटकन येते. बरं बरं, पण फोन करत राहा हं, सारखा. हो हो, काय नाही यांना बघितल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मी आलेच पटकन, येते हा. दादा बस बस बस, इथे थांबवा थांबवा थांबवा. गेट तर बंद आहे, दिवे पण बंद आहेत आपले. नाही नाही, ओव्हर टाइम कदाचित कमी लोक करत असतील म्हणून. कुणी आहे का? नमस्कार मॅडम. नमस्कार. वर्कशॉप बंद झालंय का? वर्कशॉप 6लाच बंद झालं. तिला 6लाच. 10ला नाही पण ओव्हर टाइम करणारी माणसं आतच आहेत का? हो मॅडम, माझ्याकडे सगळ्या नोंदी असतात. मी संध्याकाळी 5 वाजल्यापासून इथे आहे. वर्कशॉप 6लाच बंद झालंय आणि कोणी ओव्हर टाइम साठी थांबलं नाही आज. सोमू भाऊजी खोटं बोलले का माझ्याशी? हा लक्ष्मी, बोल ग. अहो कुठे आहात तुम्ही? मी ना अगं आता निघतोच आहे वर्कशॉप मधनं. काय झालं लक्ष्मी, आज एका गाडीची अर्जंट डिलिव्हरी द्यायची होती. त्यामुळे मग मला आमचे मॅनेजर साहेब म्हणाले की थोडा जास्त वेळ थांबाल का, म्हणजे आज आपल्याला ही गाडी द्यायचीच आहे म्हणून मग मी थोडा जास्त वेळ थांबायला लागलं. अगं वर्कशॉपच्या गेट मधनच बोलतोय, निघतोच आहे मी. हा पोहोचीनच घरी आता. ठीक आहे ना? हॅलो. लक्ष्मी ऐकू येते का ग? हॅलो. ठेवला फोन. अहो तुमच्या वर्कशॉपच्या बाहेरच तर उभी आहे, पण मग तुम्ही कुठे आहात?
मी अरे, तू अशी एकटी कुठे चालली आहेस एवढ्या रात्री? कुठे गेली होतीस? तुम्ही कुठून आला? अगं असं काय करतेस? तुला फोनवर सांगितलं नाही का मी की ओव्हर टाइम करत होतो आणि आता निघतोय, घरी जातोय. अगं वर्कशॉपच्या गेटवरनं तर बोललो नाही का आपण? आता चाललो होतो घरी, तू दिसलीस म्हणून थांबलो. मी आत्ता तुमच्या वर्कशॉपच्या इथूनच आले हो. गेट बंद आहे. वॉचमॅन दादा म्हणाले की ओव्हर टाईमसाठी कुणीही थांबलेलं नाही. अगं मी आमच्या दुसऱ्या वर्कशॉपमध्ये गेलो होतो. मला मॅनेजर साहेबांनी तिकडे जरा काहीतरी अर्जंट काम होतं, डिलिव्हरी होती गाडीची, म्हणून मला तिकडे पाठवलं होतं. त्या गेटवर आहे असं म्हटलं होतं ग. तो गोंधळ झाला का? बरं चल चल जाऊया घरी. बस कधी चल. सावकाश. नक्कीच काहीतरी गडबड आहे. सोमू भाऊजी ओव्हरटाईम बद्दल बोलले, पण ओव्हरटाईम बाहेरच्या कुठल्या गॅरेजमध्ये आहे असं नाही म्हणाले. आज लक्ष्मीला कळता कळता राहिलं. मी वेळीच पोचलो म्हणून बरं. देवा, अजून किती खोटं बोलावं लागणार आहे मला. वीणा, अगे वीणा, आले आजी. चहा दे ना. आले हा घ्या. वीणा, हाय. अगं सगळे जेवणाचे डबे घेऊन गेले ना? हो हो, व्यंकी भाऊजी, हरीश भाऊजी, वरद हे सगळे डबे घेऊन गेले. बरं. आणि मला फुलांची. अगं वीणा, यांना जेवणाचा डबा नाही दिलास तू? अरे देवा. हो आई, काय झालं ना, मी वरदचा मोजा शोधत होते हो. त्या नादात बाबांच्या हातात डबा द्यायचा विसरून गेले. त्यांनी पण घेतला नाही बहुतेक. अगं बघ ना, मी भावनाला औषध देत होते तेवढ्यात ते निघाले. बरं, त्यांनी मला हाक पण नाही मारली. हो ना. बरं, मी देऊन येऊ का मग पटकन? अगं नाही नाही, तू तुझी कामं कर. मी त्यांना फोन करते आणि मी नेऊन देते डबा. हा चालेल. सासूबाई, हा, मी यांना जेवणाचा डबा देऊन येते. येऊ का? भावना आहे का घरात? बरं नाहीये तिला. काही अर्जंट काम असेल तर मला सांग. मी भेटू शकते का तिला? ती तिच्या खोलीत आहे. तू जाऊन ये, मी थांबतो. ऑल राईट. बसा. तुम्ही? अगं रिलॅक्स, घाबरू नको. तुला बरं नाही असं कळलं म्हणून भेटायला आले तू. सुपर्णा, मी काय तुम्हाला आज ओळखत नाही. तुम्ही तुमचा काहीतरी फायदा असल्याशिवाय कुठलीच गोष्ट करत नाही हे मला चांगलं माहिती आहे. तुम्ही आता कशासाठी आलात ते सांगा. वेल, यावर तुझी साईन हवी होती. काय आहे आणि कशासाठी? आनंदीचा सांभाळ करण्यासाठी दादाने काही पैसे ठेवले. आता तू त्याच्या प्रॉपर्टीवरचा जसा हक्क सोडलास तसंच तुला हे पैसेही नकोच असतील, राईट? ऑफकोर्स. गुड. पण मला हवेत आणि हे पैसे तुला नकोय असं यात लिहिलंय. सो साइन इट. म्हणजे काय आहे ना, सपोज तुला उद्या वाटलं की मला हे पैसे हवेत आणि तू आमच्याकडे आलीस मागायला, तर आम्ही तुला हे पेपर्स दाखवू शकतो. सुपर्णा, मला तुमच्यासारखं अजिबात समजू नका.
मला हे कधीही पैसे नकोच असणार आहेत. मी देईन तुम्हाला सह्या, पण एका अटीवर. नाही, घाबरू नका. कुठलीही गोष्ट कंडिशन शिवाय करायची नाही, हे तुमच्याकडनंच शिकली आहे मी सही देईन, पण त्या बदल्यात तुम्ही माझ्या आणि आनंदींमध्ये कधीही येणार नाही असा मला शब्द द्या. ओके. मूर्ख भावना, अजिबात या भ्रमात राहू नकोस की आनंदी कायमची तुझ्याकडे राहील. त्या पैशांसाठी मी लवकरात लवकर आनंदीचा ताबा घेते की नाही ते बघच. थँक्स. आणि हो, सॅटर्डेला आनंदीला माझ्याकडे सोडायचं लक्षात आहे ना? हो, लक्षात. ओके देन, भेटू मग. रवी, लेट्स गो. आनंदी. हाय आनंदी, हाऊ आर यू? कशी आहे तू बेबी? सॅटर्डेला येणार ना तुकडे? सॅटर्डेला भेटूयाच. ये हा. बाय. बाय. सुपर्णा, झाली सही? हो, पण रवी, सॅटर्डे संडेचं आपल्याला सॉर्ट करावं लागणार. म्हणजे आपण हे सगळं पैशासाठी करतो. चुकून एखाद्या दिवशी वकील जर घरी आले आणि आनंदी घरी नसेल तर प्रॉब्लेम होईल. हातचे पैसे जातील आपल्या. You are right. But that's not a big issue. आपण करू काहीतरी. तू टेन्शन नको घेऊ. निघूया. Sure. You're growing well, सुपर्णा. मला हवा असलेला पैसा माझ्यापर्यंत पोहोचवायचे वेज करेक्ट शोधतेस तू. लवली. हीच तर अपेक्षा होती तुझ्याकडून. रवी, अरे निघूया ना. हो. हो ना मॅडम, लक्ष्मी काकूंनी मला सांगितलंय की आपलं लाईफ आहे ना पिक्चर सारखं बघायला हवं. माझ्या पिक्चरची हिरोईन तर तुम्हीच आहात. नहीं तो माझ्या हिरोईनला जर बरं वाटत नसेल तो फिर हीरो तो आएगा ही ना आपको फुल एनर्जी देने को. जयन, अरे किती फास्ट खातोयस तू, जरा हळूहळू खा.
इतक्या फास्ट खायचं नसतं, चावून चावून खायचं असतं. जानू, तुझ्या हातचा उपमा इतका टेस्टी होता की कधी संपला मलाच कळलं नाही. हो, आता यापुढे मी तुझ्यासाठी नेहमी बनवत जाईन ना उपमा. अरे पण रवाच संपत आलाय, आपल्याला आणायला हवा. अगं मग कालच आणायचा होता ना. हाल काल तू सुपर मार्केटला गेली होतीस ना, विसरलीस? जानू, जानू हे पाणी. काय झालं एकदम? आई ओके? हो जयंत, जानू, रवा का आणला नाहीस हे विचारलं तुला एवढं टेन्शन का आलं? जयंत मी काल हॅलो, नीट बघून वाचून सह्या केल्यास ना? आई हो, मी सगळं नीट वाचलंय आणि तू टेन्शन घेऊ नकोस ग. एकदम करेक्ट बोललात मॅडम तुम्ही. टेन्शन तब्येतीसाठी चांगलं नसतंच. ये सिद्धू बस. पण मॅडम तुम्हाला एक सांगतो, तुम्ही एवढं टेन्शन बोलताय म्हणून तर आजारी पडता. पण डोंट वरी मॅडम, कसं आहे तुमच्यासाठी मी खास आणलाय हा गेट वेल सूनचा बुके. फळं आणि शाळा पण आणली आहेत, त्यामुळे मस्त फळं खा आणि फुलासारखं एकदम फ्रेश राहा. अहो सिद्धिराज, ह्या सगळ्याची काहीच गरज नव्हती. अहो नाही हो, मी तर फ्री मध्ये आणले. ते काय बोलतोयस? नाही 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 म्हणजे तुम्ही एवढा फॉर्मल कशाला होताय मॅडम, म्हणून आपला मस्करी. काय रे सिद्धू, लग्नाची तारीख ठरली का नाही? नाही अजून. अजून नाही ठरलीये? अरे मग ठरवा पटकन आणि व्हा मोकळे. हो ना, ते साखरपुडा झाला ना, आता पटकन लग्न करून टाक. हो बरं तू बस, मी चहा आणते. आई, एवढ्या उकाड्याचं चहा कुठे? मस्तपैकी थंडगार सरबत करून आणते. ठीक आहे चालेल. बर तू बस रे, मी आलेच. यांना जरा फोन करते. हो हो. फोन कुठे ठेवलाय? काय गुंड्या, काय म्हणतो? कॅच कॅच घ्यायचंय? भावना मॅडम, मी आणि आनंदी अंगणात खेळू का? हो हो चालेल. चला उठ उठ उठ. या चला खेळू. हॅरी पटकन खाऊन घेऊया. कमाल आहे हॅरी, थांब मी तुला भरवते. एकदम टेस्टी आहे. हो. एक नंबर आहे. कशी आहे? टेस्टी आहे ना? खूप छान. हॅरी, खूप वेळ झालाय, ब्रेक ओव्हर होत आलाय, मला निघावं लागेल आता. मी निघते. पार्सल सांगितलंस हो ना? हो दादा, माझं पार्सल द्या. मी घेतो दादा पार्सल. चल मी निघू. हो. पे करशील ना तू? नीट जा. हो. दादा किती झाले? 300 रुपये.
अरे हे काय पैसे नकोयत मला. अरे नकोय मला पैसे. अरे हो पण पैसे नकोय मला. सिद्धू काका, सिद्धू काका, तू असं का बसलायस? तू रुसलायस का? तू प्लीज बोल ना माझ्याशी. नाही, मी कट्टी आहे. पण का? कारण तू आपलं पिंकी प्रॉमिस तोडलंस ना, म्हणून. मी तू बेस्ट फ्रेंड आहेस ना माझी. बेस्ट फ्रेंड काही सिक्रेट ठेवत नाही. मला माहिती आहे तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून, म्हणूनच मी कट्टी आहे. आता आपण नाही आहे बेस्ट फ्रेंड. नको ना कट्टी घेऊ. मी तुला सगळं सांगते, पण तू प्रॉमिस कर की तू कोणाला सांगणार नाहीस. डन. प्रॉमिस. सांग काय झालं. काय झालं सांग ना. पण मला भीती वाटते की मी जर कोणाला सांगितलं तर भावनाईला त्रास होईल. त्रास? भावनाईला कोणाचा त्रास होईल? पिल्लू काय झालं? रवी काका आणि त्यांची आई. रवी? रवी म्हणजे तो सुपर्णाचा नवरा? तो का भावनाईला त्रास देईल? गुंड्या, कोणाला काही नाही होणार, ठीक आहे? मला सांग नक्की काय झालंय. गुंड्या सांग मला. सिद्धू काका, तुला माहितीये मी सॅटर्डे संडे रवी काकाकडे जाते. कम ऑन आनंदी, यू आर ग्रोन अप गर्ल नाव. काय सांगते आजी? मार उडी आणि घे चॉकलेट. ट्राय इट. तुझे बाबा, तुझी आजी देवाघरी गेले की. तसंच तुझ्या भावनाईला पण आम्ही देवाघरी पाठवू. त्यांनी मला खूप त्रास दिला आणि ते मला म्हणाले की तू जर सांगितलं तर भावनाई देवाघरी जाईल. आणि हे तू कोणाला सांगितलं नाहीयेस? नाही. पिल्लू, अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना. तुला आणि भावनाईला काहीच होणार नाही, ठीक आहे? त्या रवीचं काय करायचं ते मी बघतोच. सिद्धू काका, काय करतोयस तू? तू नको ना जाऊ त्यांच्याकडे प्लीज. त्यांना कळलं ना मी तुला सांगितलं तर ते भावनाईला देवाघरी पाठवतील रे. असं काही होणार नाहीये बाळा. पण नको ना काका, प्लीज नको. आधीच माझी आई देवाघरी गेली, आजी आणि बाबा पण. आता जर भावनाई पण देवाघरी गेली तर मी काय करू? मी असताना भावनाईला कधीच काही नाही होणार.
सिद्धू काका काय सुचलं का? नाही ना, तुला सुचलं? उहुं. तुझं सुचल थांब. आयडिया इकडे असली भारी आयडिया सुचली ना मला, ज्यामुळे तुला त्यांचा अजिबात त्रास होणार नाही, उलट त्यांना सुद्धा त्रास होईल. सुनने काय हा, कैसा लगा आयडिया? मस्त एकदम. आता अजिबात घाबरायचं नाही गुंड्या, मी सांगतो ना तसंच करायचं, कळलं काय? नाही घाबरणार. करेक्ट. ए शाणी आहेस का? शाणी झाली, शाणी झाली, शाणी झाली. यांचा फोन? हा बोलाव. हॅलो वीणा, अगं खुश खबर आहे, आपल्या जागेच्या भूमिपूजनाची तारीख नक्की झाली. काय? कधी? अगं येत्या शुक्रवारी. येत्या शुक्रवारी? हो. अहो येत्या शुक्रवारी तर बाबांचा बर्थडे आहे. अगं बाई, काय छान योगायोग जुळून आलाय हो. नाही म्हणजे बघा ना, बाबांचा वाढदिवस आणि आपलं भूमिपूजन, इतकं बरं वाटतंय म्हणून सांगू. काय हो, बाबांना सरप्राईज द्यायचं मनात आहे की काय तुमच्या? अगं माझी आई, जरा थांब, जरा डोकं असल्यासारखं बोलत जा ना. म्हणजे? म्हणजे आत्ताच सांगायचं नाहीये कोणाला. हो, आत्ताही सांगायचं नाही म्हणजे? पण का? अगं का म्हणजे काय, आत्ताच जर का सांगितलं तर एवढे पैसे माझ्याकडे कुठून आले असे प्रश्न सुरू होतील सगळ्यांचे, कळत नाही. आणि तसंही हे घर तुझं माझं आणि वरच आहे ना, मग उगाच कशाला बोंबाबोंब करायची. हे बघा, हे तुमचं वागणं ना मला अजिबात पटत नाहीये. अहो आपलं भूमिपूजन आहे आणि अशा वेळी घरी सांगायचं नाही म्हणजे काय? खरं तर अशा वेळी ना मोठ्यांचे आशीर्वाद हवे असतात. हे बघ वीणा, मला अक्कल शिकवू नकोस. हा, मी तुला भूमिपूजनाचा दिवस कळवलाय, तुला जमणार असेल तर ये, नसेल जमणार तर मी एकटा जाऊन करीन भूमिपूजन. हो पण ऐका तरी. अहो हॅलो. नको ते अक्कल शिकवत बसती. आनंदी, आजीने तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा खाऊ केलाय बर का, आणि ती तुम्हाला भरवणार आहे. आज जा. या सावकाश. थँक्यू. सिद्धिराज, खरंच मी तुम्हाला कसं थँक्स म्हणू ना तेच मला कळत नाहीये. माझ्यासाठी आनंदी खरंच खूप महत्वाचा आहे, आणि त्या उदास असल्या ना की मला अजिबात बघवत नाही हो. आणि मी कितीही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला ना तरी त्या मला काहीच सांगत नाहीत. पण आज तुम्हाला सांगितलं वाटतं त्यांनी. नाही, काही हरकत नाहीये माझी. आनंदी तुमच्याशी जशा बोलतात ना तशा बाकी इतर कोणाशीच बोलत नाही. मला यातच समाधान आहे की त्यांनी तुमच्याकडे तरी त्यांचं मन मोकळं केलं. खरंच थँक्यू. मॅडम, इतके दिवस तुम्ही माझ्यावर रागवत होता, आता मी रागवे ना तुमच्यावर. अहो तुम्ही म्हणालात ना आता आपली मैत्री झाली, मी ते वाक्य नाही ऐकलं? दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. तुम्ही फिल्म वगैरे बघत नाही का? तुम्ही खरंच खूप फिल्मी आहात. हो तर मी आहेच मॅडम. आणि मला असं वाटतं ना की माणसाने तसंच असायला पाहिजे, नाही तर मजा काय आयुष्यात. एक तर तुम्ही सदान करता चिडून असतात सतत.
आत्ता कसा हसलात की नाही मॅडम? मी तर बोलतो तुम्ही असंच हसत राहा, बाकी कोणासाठी नाही, स्वतःसाठी आणि आनंदीसाठी. बाकी सराबाद एक नंबर होता, बहिणींना सांगा असा. हा चला, हो येऊ मग. ओके बाय. खरंच किती चांगले आहेत ना सिद्धिराज, आणि मी मात्र यांच्याबद्दल उगीच गैरसमज करून घेत बसले. कधी कधी माणसांना ओळखण्यात किती चुकतो ना आपण. सुयश जानू, सॉरी, तो कामाचा फोन होता त्यामुळे उचलावा लागला. काय सांगत होतेस तू? जयंत, मी काल तुला असं म्हटलं होतं की मी सुपर मार्केटला जातेय. त्याचं काय? पण काल मी सुपर मार्केटला गेले नव्हते. मग कुठे गेली होतीस जानू? जयंत, मी काल भावनाताईला भेटायला गेले होते, आणि काल आम्ही पार्कात भेटलो होतो. जानू, भावनाताईलाच भेटायला गेली होतीस ना? त्यात लपवण्यासारखं काय आहे? आपल्या बहिणीला भेटायला जावंसं तुला वाटूच शकतं. जयंत, पण मला असं वाटलं तुला नाही आवडणार. त्यात न आवडण्यासारखं काहीच नाही आहे जानू. उलट तू माझ्याशी खोटं बोललेस, हे मला नाही आवडलं. पण यापुढे तुला कधी कोणालाही भेटावंसं वाटलं तर तू मला सांगशील ना? हो जयंत, मी खरंच यापुढे तुला सगळं खरं सांगून जात जाईल. आणि थँक्यू मला समजून घेण्यासाठी. मला ना आता खूप हलकं वाटतंय. खरंच थँक्यू. अहो, मला वाटतं मी पोचले तुम्ही म्हणालात त्या जागी, पण तुम्ही कुठे दिसत नाही आहात मला. अहो हो, पण मग दिसत कसे नाही तुम्ही मला? अगं इथेच तर आहे मी. मला कळलंच नाही. बरं, हे घ्या. हो. मी काय म्हणते, खूप उशीर झाला मला यायला. भूक लागली असेल ना, इथेच बसून खाता का? नको, मी खाईन ना, आमचं कॅन्टीन आहे तिकडे बसून खाईन मी. आणि खरं सांगू का, अगं या उन्हाळ्यात ना इच्छाच होत नाही ग, फार भूकच लागत नाही. बरोबर. लक्ष्मी, आज सकाळी मी घाईघाईत निघालो, तुला न सांगताच निघून गेलो, आणि त्यामुळे बघ ना, तुला इथे यावं लागलं डबा द्यायला. दगदग झाली का तुला? अहो, दगदग कसली, तेवढाच आपला माझ्या पायांना व्यायाम. पण तुम्ही वर्कशॉपवर नाही आज? अच्छा, साहेबांनी पुन्हा बाहेरचंच काम दिलं का? हो नाही, अगं मी वर्कशॉपवरच आहे. मी तुला मागे सांगितलं होतं बघ, ते इथेच जरा तिकडे पुढे गेल्यावरच आहे. इथे आमचं दुसरं एक वर्कशॉप आहे ना. आज तिकडे काय 2 डिलिव्हरीज होत्या, हा गाड्या द्यायच्या होत्या, म्हणून मला साहेब म्हणाले की आज इथे जा, म्हणून इथे आलो मी आज. आणि काय लक्ष्मी, हे ना खूप आतमध्ये आहे ग, म्हटलं की तुला यावं लागेल तिथे, अजून जास्त दगदग होणार, म्हणून मी झालो इथे. ठीक आहे, मग निघते मी. पण तुम्ही खाऊन घ्या. हो, येऊ? अच्छा, येते. अय्या, ताक द्यायचंच राहिलं.
बोल काय बोलायचं तुला ते ना आज हम्म. हे काय